मंडळ यांच्या विरोधामध्ये रामजी बाबा फायटर्स संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळणार आहेत। एका बाजूने राहुल विश्वे आणि दुसऱ्या बाजूने राजू कमटे हे दोन खेळाडू ज्या वेळेस एक गाव एक संघ आजूबाजूच्या गावांमध्ये जात असतो त्यावेळेस एका संघात खेळत असतात आणि या वेळेस एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राहुल विश्वे आणि कानिपनाथ डुकरे हे दोन सलामीचे फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय। गोलंदाजीवरती आपण पाहतोय गोलंदाज राजू कमटे जे पूर्णपणे गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मधला फार मोठा अनुभव राजू कमटे यांच्या पाठीशी आहे। तितक्याच ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय ज्या खेळाडूने औरंगपूरचं गाव जिथं जिथं खेळताना पाहायला मिळत असतं त्या संघातून राहुल विश्वे खेळताना पाहायला मिळत असतो आणि पहिल्या चेंडूवरती बॉनबाव चेंडू सीमा पार चौकार। बाहुनी मोका हा मारलाय चौका। रामकृष्ण हरी वस्त्र भांडार प्रोप्रायटर एकनाथ शेठ डुकरे यांचा सनसनीत चौकार। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आक्रमण करताना बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय। आकाश मोठे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती येताना पाहायला मिळतोय। आकाश मोठे आपण पाहतोय स्ट्राइकला यावेळेस येताना पाहायला मिळतोय। गोलंदाजीवरती राजू कामटे आपण पाहतोय आतापर्यंत यावेळेस क्लीन बोर्ड 3 त्रिफळा फलंदाज आकाश मोठे शून्यावरती बाद प्लेविलियन। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी। क्रिकेटचा अनुभव काय आहे याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतंय। लहू बाबूराव डुकरे यांच्या वतीनं 100 रुपयांचा प्राइज राजू कामटे यांच्यासाठी जे जमा झालेलं आहे जर विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर योगेश मामा कामटे अविनाश कामटे यांच्या वतीनं 500 रुपयांचा प्राइज असणार आहे। लहू डुकरे यांच्या वतीने देखील 500 रुपयांचा प्राइज असणार आहे। हॅट्रिक इथं आपण पाहतोय पूर्ण होणार आहे का। राजू कामटे मारा करण्यासाठी सज्ज आहे तर राहुल काय करमत करतो हे आपल्याला पाहायचे आणि इथं क्लीन बोर्ड विकेट हॅट्रिक पूर्ण राहुल डुकरे देखील शून्यावरती बाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी। नवीन फलंदाज आपण पाहतोय अमोल डुकरे मैदानावरती येताना पाहायला मिळतोय। अमोल आलाय
विकेट हॅट्रिक आपण पाहतोय पूर्ण होताना जे पाहायला मिळाली. कानिपनाथ बाद झाला, त्याच पाठोपाठ आकाश मोठे क्लीन बोर्ड झाला. त्याच पाठोपाठ आपण पाहतोय राहुल डुगरे देखील बाद झालेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ज्यांचं शुभागमन होतंय आपल्या औरंगापूर गावचे मात्र सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं आणि नक्कीच तरुणांचं प्रेरणास्थान राहुल शेठ डुगरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत नक्कीच असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अमोल आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती राजू कामटे सज्ज आहे आणि यावेळेस फक्त चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अमोलने केलाय. एक धाव येताना जे पाहायला मिळते आणि एका धावसंख्येनं स्कोर कार्ड पुढे जाताना जे पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्णपणे संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. लक्ष्मी लॉजिस्टिकचे मालक सन्माननीय लहुशेठ बाबूराव डुगरे यांच्याकडून ओहोर संपली. संदीप वाजे आपण पाहतोय नवीन गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळतोय. राहुल विश्वे आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 5 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. राजू कामटे यांनी पहिल्या षटकामध्ये 6 धावा 3 बाद करताना आपल्याला पाहायला मिळाले. 6 धावा खर्च केल्या परंतु महत्वाचे 3 बळी जे त्यांना पाहायला मिळाले. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जाईल. चेंडू समजू शकत नाही अमोलला. स्कोर कार्ड 6 धावसंख्येवरती पूर्णपणे स्थिर आहे. ओ यावेळी देखील डॉट बॉल आहे. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. ओ यावेळेस चेंडू हातात खेळलाय. फलंदाज अमोल डुगरे देखील बाद. दत्त पवार एक लाजवाब झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. आतापर्यंत संदीप वाजेचे जर आपण पाहिले तर 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च करताना आपल्याला संदीप वाजे पाहायला मिळत नाही. परंतु एक विकेट जे आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र पवार येताना पाहायला मिळतोय. थोडस शांततेचं वातावरण जे पूर्णपणे आपण मैदानावरती पाहतोय. थोडस रामजी बाबा फायटर्स हा संघ अडचणीमध्ये सापडला जातोय की काय हे आपल्याला पाहायचंय. 6 धावसंख्येवरती 4 फलंदाज जे महत्वाचे बाद आहेत. पण हुकमी एक्का राहुल विश्व मैदानावरती आहे. इथं चेंडू गॅप मध्ये खेळलाय. संदीप पवार फार दूरवरती चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा आल्यात. 2 धावा आल्यात. 2 धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळते. 8 धावसंख्येवरती कमबॅक करताना आपण पाहतोय पूर्णपणे पिरसाई प्रतिष्ठान हा संघ करताना मैदानावरती आपण पाहतोय. ओ यावेळेस बिग हिट आला तसा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार
छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा त्रिमूर्ती फूड्स कॉर्नर प्रोप्रायटर समालोचक अनिकेत गुंजाळ स्वराज शेठ औटी सौरव शेठ औटी यांचा दणदणीत षटकार षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय संदीप वाजेच्या विकेट साठी देखील प्राइज आलेला आहे फाईट बॉल आहे अवंतर धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये भर जे पडताना पाहायला मिळते 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत योगेश मामा कामटे यांच्या वतीनं संदीप वाजेसाठी 100 रुपयांचा प्राइज जे जमा झालेला आहे यावेळेस चेंडू हवेत आहे आणि तिथं दत्ता पवार चेंडू खाली झेल टिपलाय मचिंद्र पवार देखील बॅक टू प्लेविलियन फलंदाज बाद संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी नवीन फलंदाज आपण पाहतोय तुषार डुकरे नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय जर राहुल विश्वेनं जर 50 धावा पूर्ण केल्या तर माऊली टोमॅटो सप्लायरचे प्रोप्रायटर जालिंदर शेठ डुकरे यांच्या वतीनं 500 रुपयांचं प्राइज असणार आहे 50 धावा इथं राहुल विश्वे बनवतोय का हे आपल्याला पाहायचंय स्कोर कार्ड वरती 15 धावा आहेत आतापर्यंत या डावातले जर आपण पाहिले तर 11 चेंडू टाकून झालेत त्यातले फक्त 2 चेंडू राहुल विश्वेने खेळलेत आणि त्यातले दोन षटकाचा खेळ पूर्णपणे संपलेला आहे राजू कामटे पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलेत राहुल विषय यावेळेस स्ट्राईकला आहे इथं हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय 15 धावसंख्येवरती स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिर आहे राहुल विश्वे एक नावाचं वादळ ज्याची ख्याती आपण जर पाहिलं तर छोटा केदार जाधव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच राहुल विश्वे यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती कशा पद्धतीची कामगिरी राहुल विश्वे कडून केली जाते हे आपल्याला पाहायचे 3 चेंडूत 5 धावा फक्त बनवल्यात गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज आहे राजू कामटे आणि यावेळेस बॅट फार जोरदार फिरली परंतु इथं बॅट वरती चेंडू येऊ शकत नाही डॉट बॉल आहे पंधरा धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आतापर्यंत इथं देखील रिवर्सचा प्रयत्न आहे परंतु लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला तिसरा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःवरती राहुल विश्वेला आता जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील मैदानावरती थोडासा अपेक्षाजन्य स्कोर राहुल विश्वेला इथं करायचा आहे त्याच पद्धतीची खेळी राहुल विश्वे मैदानावरती करतोय का हे आपल्याला पाहायचे राहुल काय करामत करतो हे पाहायचे आणि इथं आलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा शिवशक्ती हुंडेकरीचे प्रोप्रायटर मान्य पंढरी शेठ कोंडीबा विश्वासराव यांचा षटकार पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय राजू कामठे गोलंदाजीवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय आणि यावेळेस लोअर फुल टॉस क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाल्या त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन करतोय तोपर्यंत
एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळणार नाही. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये भर जे पडताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22 धावा आतापर्यंतच्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तुषार आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. इथं कशा पद्धतीची तुषार कामगिरी करेल हे आपल्याला पाहावं लागेल. स्वतःवरती जबाबदाऱ्या असतील राहुल विश्वेच्या का खांद्यावरती भरपूर जबाबदाऱ्या आहेत. इथं चेंडू आलाय तसा प्रसाद पवारच्या हातात पोहोचलाय आणि फलंदाज तुषार डुकरे देखील बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश सोनवणे मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ जो पूर्णपणे संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 22 धावा, त्यातल्या 7 चेंडूत 12 धावा वैयक्तिक राहुल विश्वेच्या आहेत. संदीप वाजे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळतील. संदीप वाजे आपण पाहतोय नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळतोय. राहुल विश्वे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजरा ज्या राहुल विश्वेवरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा क्षेत्ररक्षणात बदलाव जो आपण पाहतोय वारंवार केला जातोय. संदीप वाजे गेल्या पर्वातली आपण जर संदीप वाजेची जर गोलंदाजी पाहिली तर त्याच पद्धतीची गोलंदाजी यावर्षी देखील संदीप वाजेची आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक बाल्या चेंडूचं कलेक्शन करतोय. तोपर्यंत एक धाव आली. एका धावसंख्येनं समाधान मानतोय. यावेळेस सिद्धेश सोनवणे स्ट्राईकला पोहोचला जातोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22 धावा 23 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे संदीप पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज होत आहे. ओ यावेळेस वाईट बॉल आहे. एका अवंतर धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये भर जे होताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावसंख्येवरती सिद्धेश सोनवणे आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. आणि यावेळेस चेंडू हवेत खेळलाय. प्रसाद पवार डाऊन दी बॉल जेल टिपलाय. सिद्धेश सोनवणे देखील प्लेविलियन मध्ये. धक्का क्रमांक आपण पाहतोय 7वा जो बसला गेलाय रामजी बाबा फायटर्स या संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. साहिल राठोड आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. बाबू नवीन फलंदाज आहे. राहुल विश्वे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. ओ या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हनुमंत त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन करेल. तोपर्यंत एक धाव जे येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावसंख्येनं समाधान जे मानलं जाते. स्कोर कार्ड वरती एका धावसंख्येनं भर जे पडताना पाहायला मिळते. 25 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. बाबू आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. ओ यावेळेस चेंडू जमिनीला समांतर खेळलाय. प्रसाद पवार त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन करतोय. सिंगल फक्त मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळते.
26 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. आणि यावेळेस चेंडू हवेत, परंतु तिथं क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाही आणि चेंडू जाईल सीधा सीमा पार चौकार. बऱ्याच उशिरानंतर आलेला चौकार आहे. हा मारलाय चौका. श्री विघ्नहर स्पीकर्स पिंपरखेड प्रोप्रायटर बाळासाहेब पोखरकर यांचा सनसनीत चौकार. आई भवानीची ललकार, हाती चमचमती हाती चमचमती हाती चमचमती तलवारन शिवबाजी झाले घोड्यावर. शतक क्रमांक आपण पाहतोय 4 प्रगतीपथावरती संदीप वाजेच्या नावारोबर चालू आहे. आणि यावेळेस बिग हिट आलाय तसाय फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार फटका असा धुआधार. हा गेला षटकार. माऊली टोमॅटो सप्लायर्स नारायणगाव प्रोप्रायटर जालिंदर शेठ डुकरे यांचा दणदणीत षटकार. चुकेगा नहीं जब तक तोड़ेगा नहीं. 30 धावा ज्या स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद रामजी बाबा फायटर्स या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाल्या गोलंदाजीवरती आलाय. यावेळेस पहिला चेंडू नो बॉल आहे. धावबाची संधी परंतु गमावली आहे. नो बॉल आपण मैदानावरती बाल्याचा पाहायला मिळतोय. भीमर चेंडू पडताना पाहायला मिळेल. फ्रीटची संधी यावेळेस साहिल राठोडला बाबूला. गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 37 धावा आणि यावेळेस देखील बिमर आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. यष्टी रक्षकाकडून झालेली चूक आणि त्याचबरोबर आलेला चौकार आहे. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. रामकृष्ण हरी वस्त्र भांडार प्रोप्रायटर एकनाथ शेठ डुकरे यांचा सनसनीत चौकार. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती पूर्णपणे आहेत. बॉलर नवीन गोलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे आलाय. दत्त पवार आपण पाहतोय नवीन गोलंदाज आलाय. फ्रीटची संधी साहिल राठोडला आहे आणि यावेळेस वाईड बॉल आहे. फ्रीटची संधी रेग्युलर आपण मैदानावरती पाहायला मिळेल.
दत्ता पवार यांच्या प्रत्येक विकेटसाठी सुभाष मामा गामडे यांच्या वतीनं 100 रुपयांचं प्राइज. आणि यावेळी देखील वाईड बॉल आहे. या षटकातले जर आपण आतापर्यंत जर विचार केला तर 44 धावा आपण आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहतोय. या षटकात आतापर्यंत एकही चेंडू टाकून झालेला नाही. आणि यावेळेस फलंदाज फ्रीट नक्कीच आपण पाहतोय पूर्णपणे असणार आहे. आणि इथं सुरक्षित आहे. चव्वेचाळीस धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 7 बाद आहेत. राहुल युषा पण पाहतोय आतापर्यंत 18 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. आणि इथं चेंडू हवेत आहे. राजू कामटे आपण पाहतोय चेंडू खाली झेल टिपलाय. धक्का क्रमांक 8 रामजी बाबा फायटर्स या संघाला. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. रमेश विश्वे नवीन गोलंदाज आपण नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. दत्ता पवार आपण पाहतोय गोलंदाजीवरती आले गेलेत. यावेळी डॉट बॉल आहे. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सचा इशारा आपण पाहतोय पंच देताना जे पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. ज्या धावा आल्यात त्या अतिरिक्त आल्यात या षटकात. आणि इथं चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. रामकृष्ण हरी वस्त्र भांडार प्रोप्रायटर एकनाथ शेठ डुकरे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 48 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज आतापर्यंत रामजी बाबा फायटर्स या संघाचे 8 बाद होताना जे पाहायला मिळाले. सलामीला आलेला राहुल विषय अजून देखील मैदानावरती तंबू ठोकून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव वारंवार करताना आपल्याला राजू कामटे करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. दत्ता पवार. आणि नो बॉल आहे. पुन्हा एकदा फ्रीची संधी यावेळेस राहुल विश्वल असेल. स्कोर कार्ड वरती 49 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. इथं फ्रीची संधी आहे परंतु चेंडू संदीप पवार त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन करतात. तोपर्यंत 1 धाव आली. 1 धावसंख्येनं स्कोर कार्ड पुढे जाताना जे पाहायला मिळते 50 धावसंख्येवरती अजून देखील या षटकातला एक चेंडू आपण पाहतोय. इथं चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड जेल टिपलाय बाल्यानं. आणि फलंदाज रमेश विश्वे देखील बाद आहे. झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. तेजस चौधरी सोने आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय.
50 धावा आपण पाहतोय रामजी बाबा फायटर्स या संघाच्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज संदीप पवार गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळतोय. राहुल ईश्वी आपण पाहतोय अजून देखील स्ट्राईकला आहे. पन्नास धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. राहुल विश्व आपण पाहतोय यावेळी स्ट्राईकला असेल. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय संदीप पवार सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे चेंडू गॅप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड झेल टिपलाय फलंदाज बाद ऑल आउट टीम जी आपल्याला पाहायला मिळते रामजीबाबा फायटर्स हा संघ 50 धावा बनल्यात 51 धावांचं आव्हान पिरसाई प्रतिष्ठान या संघाला असणार आहे. चला ताबडतोब आता क्षेत्ररक्षण लावून घ्या.
पाणी पाणी आणायला लावा कोणाला तरी आता. प्रितेश पवार सामना क्रमांक आपण पाहतोय दुसरा आहे. 51 धावांचं आव्हान पीरसाई प्रतिष्ठान या संघाला पाहायला मिळते. ओ यावेळेस इथं आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे अडवला जाईल. सोन्याचं क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला म्हणता येते. डॉट बॉल पहिला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. हनुमंत डुकरे स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राजू गामटे आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. शांततेचं वातावरण आहे. 51 धावांचा डोंगर पार करायचा आहे. 36 चेंडूंमध्ये 51 धावा बनवत असताना कितपत धावा कशा पद्धतीच्या बनल्या जातात हे आपल्याला पाहायचं. चेंडू हलक्या हाताने खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन करेपर्यंत एक सिंगल जी आली जाईल. एका सिंगलनं संघाचं खातं जे खोलताना आपल्याला पाहायला मिळते. थोडस शांततेचं वातावरण आहे. आज कुलस्वामी खंडेरायाची यात्रा आहे आणि या दिवशी यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. राजू गामटे यांच्या बॅट मधनं चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. हा मारलाय चौका. श्री विघ्नहर स्पीकर्स पिंपरखेड प्रोप्रायटर बाळासाहेब पोखरकर यांचा सनसनीत चौकार. आई भवानीची ललकार. चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 5 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव राहुल विश्वे करताना पाहायला मिळालाय. शांततेचं वातावरण आहे. यावेळेस वाईड बॉल आहे. बॉल बचावलाय. वाईट बॉल एका अवंतर धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये भर जे पडताना पाहायला मिळते. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. राजू गामटे यांच्या बॅट मधनं एक चौकार जो येताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीवरती एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच राहुल विश्वे. इथं आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. राहुल विश्वेच्या एका हाताला पण जर पाहिले तर दुखापत आहे. तरी देखील एका हातानं क्षेत्ररक्षण करत असताना त्याचे झेल आपण पाहतो. गोलंदाजी पाहतो. आणि इथं चेंडू खेळलाय फुल टॉसचा. खरपूस समाचार. चेंडू सीमावर रेषा बाहेर. षटकार आहे. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. त्रिमूर्ती फूड्स कॉर्नर प्रोप्रायटर समालोचक अनिकेत गुंजाळ. स्वराज शेठ औटी सौरव शेठ औटी यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 12 धावा. पहिलं शतक राहुल विश्वेच्या प्रगतीपथावरती चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड वरती 12 धावा आहेत.
सलामीचे आलेले फलंदाज दोन्ही देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती आक्रमण वारंवार राजू कामटे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावांचा डोंगर पार करायचा आहे. इथं कव्हरला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथं कुठलाही पाहायला मिळणार नाही आणि चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर पोहोचला जाईल. चौकार आहे. बाहुनी मोका हा मारलाय चौका. रामकृष्ण हरी वस्त्र भांडार प्रोप्रायटर एकनाथ शेठ डुकरे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय पहिल्या शतकाचा खेळ जो पूर्णपणे संपला गेलाय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा पिरसाई प्रतिष्ठान या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कानिफ नाथ आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. क्षेत्ररक्षणात आपण पाहतोय थोडासा बदलाव करताना स्वतः कानिफनाथ पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू समजू शकत नाही, डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आपण जर पाहिलं तर कानिफनाथ सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस जसा बाहेर निघाला तसा फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रमेश विश्वे चेंडूचं कलेक्शन करताना पाहायला मिळालंय. एक धाव जे तर पाहायला मिळते. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड वर जाताना जे पाहायला मिळते 17 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज आहे. हो, यावेळेस चेंडूला रोखू शकत की काय आपल्याला पाहायचंय आणि रोखू शकत नाही. चेंडू सीमा पार आहे. चौकार. बाहुनी मोका हा मारलाय चौका. रामकृष्ण हरी वस्त्र भांडार प्रोप्रायटर एकनाथ शेठ डुकरे यांचा सनसनीत चौकार. प्रत्येक धावेसाठी प्राइज आले. राजू कामटेच्या प्रत्येक धावेसाठी प्राइज असणार आहे 100 रुपयाचं दीपक मामा कामटे यांच्या वतीने. आणि या वेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास पकडलाय. एक धाव आली आणि सामना राजू कामटेंनी विन केला पाहिजे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कानिफनाथ आपण पाहतोय गोलंदाजीवरती सज्ज आहे. ओ, या वेळेस चेंडू पूर्णपणे समजू शकत नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय हनुमंतला. स्कोर कार्ड 22 धावसंख्येवरती स्थिर पाहायला मिळतोय. बच्चू मामा कामटे यांच्या वतीनं जर सामना विजयी केला राजू कामटे यांनी, यांच्यासाठी 5000 रुपयांचं प्राइज असणार आहे. ओ, इथं आपण पाहतोय ओ, यावेळेस चेंडू हलक्या हाताने खेळलाय. चेंडू जाईल सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं 2 शतकांचा खेळ संपलाय. 2 शतकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 26 धावा पिरसाई प्रतिष्ठान या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा मारलाय चौका. रामकृष्ण हरी वस्त्र भांडार प्रोप्रायटर एकनाथ शेठ डुकरे यांचा सनसनीत चौकार.
प्राइज आलेलं आहे. जर रामजी बाबा फायटर्स हा संघ जर विन झाला तर दीपक मामा कामटे यांच्या वतीनं समाधान डाब्यावरती सर्वांना जेवण असणार आहे. सव्वीस धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानावरती. पिंट्या मामा यांच्या वतीनं राहुल विश्वच्या हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयांचं प्राइज असणार आहे. राहुल विश्व आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. ओ या वेळेस सुसाट वेगात चेंडू जाईल यष्टिरक्षकाच्या हातात. कानिपनाथ डुकरे आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. 26 धावसंख्येवरती स्कोर कार्ड पिरसाई मित्रमंडळ पिरसाई प्रतिष्ठान या संघात आपल्याला पाहायला मिळते. रामजीबाबा फायटर्स हा संघ आपण पाहतोय प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी देखील डॉट बॉल आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमतः आपण पाहतोय फलंदाजी करत असताना रामजी बाबा फायटर्स या संघाने 50 धावा बनवल्यात आणि 51 धावांचं आव्हान फिरसाई प्रतिष्ठान या संघापुढे ठेवलेला आहे. इथं चेंडू हवेत आहे. आकाश मोठे चेंडू खाली जेल टिपलाय. राजू कामटे पहिला धक्का पिरसाई प्रतिष्ठान या संघाला बसताना आपल्याला पाहायला मिळते. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज प्रसाद पवार मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक धावेसाठी प्राइज होतं राजू मामा कामटे यांच्यासाठी, पण ते सामना जिंकला तर होतं. आणि यावेळेस प्रसाद पवार आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळाले. हो यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अमोल थोडंसं क्षेत्ररक्षण खराब करताना पाहायला मिळेल. त्याच दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाताना जे पाहायला मिळते 27 धाव संख्येवरती एक बाद पिरसाई प्रतिष्ठान या संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद पवारच्या प्रत्येक धावेसाठी यावेळेस क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. त्याच दरम्यान एक सिंगल जे आपल्याला पाहायला मिळाल. प्रसाद पवारच्या प्रत्येक धावेसाठी दीपक मामा कामटे यांच्या वतीनं 100 रुपयाचा प्राइज आहे. सामना विन केला तर
हनुमंत आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकला पोहोचला जाईल आणि यावेळी चेंडू हवेत आहे. अमोल चेंडू खाली पोहोचू शकत नाही, परंतु एक धाव आली. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड पुढे जाताना जे पाहायला मिळते 29 धावसंख्येवरती या षटकात फक्त 3 धावा राहुल विश्वे खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि एक फलंदाज राजू गमटे यांच्या नावारूपाने बाद होताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती एक बाद 29 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. लक्ष्मी लॉजिस्टिकचे मालक सन्माननीय लहुशेठ बाबूराव डोकरे यांच्याकडून ओहोर संपली. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कानिपनाथ डुकरे. नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं शतक, सांघिक 4थं शतक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 22 धावा या बनवायच्या आहेत. जर या धावा रोखल्या तर पिंट्या मामा सोनवणे यांच्या वतीनं रामजी बाबा फायटर्स या संघाला समाधान डाब्यावरती जेवण असणार आहे. आणि यावेळी चेंडू हवेत आहे. स्वतः कानिफ चेंडू खाली जेल टिपलाय. हनुमंत डुकरे दुसरा धक्का फिरसाई प्रतिष्ठानला लागताना पाहायला मिळतो. घेतली झणझणीत विकेट. मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज आपण पाहतोय बच्चू कामठे येताना आपल्याला पाहायला मिळतील. पोपट कामठे प्रसाद पवार आणि बच्चू कामटे आपण पाहतोय हे 2 फलंदाज आता मैदानावरती असतील. 29 धावसंख्येवरती 2 फलंदाज फिरसाई प्रतिष्ठान या संघाचे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद गेलाय कानिपनाथनं आणि इथं देखील संधी आहे आणि सिद्धेश सोनवणे झेल सोडतोय. प्रसाद पवारला भेटतोय जीवदान. प्रसाद पवारला आपण पाहतोय जीवदान भेटताना जे पाहायला मिळाले. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 धावसंख्येवरती जे पोहोचलं गेलंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावा बनवायच्या त्या 21. थोडस समीकरण आपण पाहतोय सोपं होताना जे पाहायला मिळतंय. ओ या वेळेस चेंडू पूर्णपणे डॉट आहे. चेंडू समजू शकत नाही बच्चू कामटे यांना. जर बच्चू मामा कामटे यांनी जर सामना जिंकून दिला तर योगेश मामा कामटे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. ओ यावेळेस आलाय तसाय फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बच्चू कामटे यांच्या बॅट मधनं बऱ्याच उशिरानं आलेला षटकार आहे. फटका असा धुआधार हा गेला षटकार. माऊली टोमॅटो सप्लायर्स नारायणगाव प्रोप्रायटर जालिंदर शेठ डुकरे यांचा दणदणीत षटकार. मैं चुकेगा नहीं. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय 36 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत 15 धावा ज्या बनवाव्या लागतील फिरसाई प्रतिष्ठान या संघाला. ओ यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळलाय. चेंडूला दिशा दिली. चेंडू 60 वेगात जाईल. सीमा रेषेच्या बाहेर चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, कारण हा आहे भैरवनाथ कृषी उद्योग प्रोप्रायटर संभाजी शेठ चव्हाण आणि भैरवनाथ कलेक्शन निमगाव सावा प्रोप्रायटर प्रशांत तट्टू यांचा सनसनीत चौकार.
चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 40 धावा पूर्ण होताना जे आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावा बनवायच्या त्या 11 धावा पिरसाई प्रतिष्ठान या संघाला। दोन फलंदाज आतापर्यंत जे बाद झाले गेले सलामीला आलेले। प्रसाद पवार 2 चेंडूत 2 धाव संख्येवरती खेळतोय। ओ या वेळेस देखील कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षण खराब आहे आणि चौकार आलाय। पाहुणी मोका हा मारलाय चौका। श्री विघ्नहर स्पीकर्स पिंपरखेड प्रोप्रायटर बाळासाहेब पोखरकर यांचा सनसनीत चौकार। आई भवानीची ललकार 44 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत 7 धावा पिरसाई प्रतिष्ठान या संघाला आपल्याला पाहायला पिरसाई प्रतिष्ठान या संघाला अजून देखील जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील। बच्चू कमटे आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात। नवीन गोलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र पवार गोलंदाजीवरती येताना जो आपण पाहत आहोत। वेळ वाचवा वेळ। सामना थोडस आपण पाहतोय पिरसाई प्रतिष्ठान या संघाकडे झुकताना जो आपल्याला पाहायला मिळतोय। 12 चेंडूंमध्ये 7 धावांची अजून देखील आवश्यकता आहे। मच्छिंद्र पवार तितक्या सहजासहजी सामना संपून देतोय की काय हे आपल्याला पाहायचं, की सामन्यामध्ये पकड मजबूत ठेवतोय, परंतु इथं प्रसाद पवार थांबायला तयार नाही आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या लगत। फलंदाज प्रसाद पवार बाद आहे। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी। संदीप वाजे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतो। बच्चू कामटे आणि संदीप वाजे हे 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय। ओ या वेळेस आलाय तसा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार। ही मर्द मराठ्याची जात छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। त्रिमूर्ती फूड्स कॉर्नर प्रोप्रायटर समालोचक अनिकेत गुंजाळ, स्वराज शेठ औटी, सौरव शेठ औटी यांचा दणदणीत षटकार येताना पाहायला मिळतोय। सामना बरोबरीस जो पोहोचला गेलाय। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या ती 1 धाव बनवावी लागेल। ओ या वेळेस डॉट बॉल आहे। डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे सज्ज आहे आणि यावेळेस चेंडू हवेत खेळलाय। राहुल डुकरे चेंडू खाली, फलंदाज बच्चू कामटे बाद आहे। थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। मान्य श्री बाबाजी शेठ कामठे यांची बळीची टाळी। माऊली उनवणे आपण पाहतोय नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय। स्ट्राईकला संदीप जो असणार आहे। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायची त्या 1 धाव। पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र पवार। ओ यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला जाईल। सामना विजयी केलाय पिरसाई प्रतिष्ठान या संघानं आणि पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश जाऊन निश्चित करताना जो आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतरचा होणारा सामना